कामोठे येथे कैलासवासी बळीराम राघव पावणेकर सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय आणि झेंडा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आगरी कराडी कामोठे महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे। या महोत्सवाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी भाजपचे कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, आयोजक जय पावणेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। या कामोठ्याचा हा आपला जो महोत्सव आहे, आमच्याकडे तर फक्त हा कामोठ्याचा महोत्सव असतो आणि ह्या कामोठ्याच्या महोत्सवाचा हा 10वा दिवस नेहमीच दरवर्षी आपण गेल्या 14 वर्ष सातत्याने हा कार्यक्रम आपण आयोजित करत आलेले आहात आणि अतिशय भव्य प्रमाणामध्ये, अतिशय शिस्तबद्ध आणि आपल्या संस्कृतीला साजेसं अशा प्रकारचं एक चांगला असा महोत्सव हा इथे आयोजित होत असतो। मुळामध्येच आपल्या घराच्या आजूबाजूची असलेली परिस्थिती त्याच्यामध्ये आपण स्वतःला हे नेहमीच स्वतःला त्याच्यामध्ये या वातावरणामध्ये आपल्याला उतरवून घेणं, ह्या वातावरणाशी समरस होणं हे अत्यंत आवश्यक असतं। जर आपण अशा प्रकारे आपण समरस होऊ शकलो तरच आपला निभाव लावू शकतो, नाहीतर आपला नाश पावायला वेळ लागणार नाही। आणि अशा वेळेला मग समजा ज्या वेळेला कामोठ्यामध्ये अशा प्रकारचा मोठा कार्यक्रम सलग 10 दिवस म्हणजे फार मोठा काळ असतो। सलग 10 दिवस जेव्हा आपण अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवतो आणि येथे मग समजा आपण या कामोठ्याचे आपले कामोठ्याचे सर्व नागरिक असतील, कळंबोलीचे असतील, येथील आजूबाजूच्या सर्व परिसरातील नागरिक असतील, यांना येथे येऊन मग येथे जे स्टॉल्स आहेत, मग इथं समजा जे येथे या आगऱ्यांचं, कराड्यांचं, पोळ्यांचं जी संस्कृती आहे, जी खाद्य संस्कृती आहे, त्याचबरोबर इतर मग सांगतात ते कसे उठतात, कसे बसतात, काय इथे चालतो, अशा प्रकारचं या इथे सध्या संस्कृतीचं दर्शन करून घेणं, त्याचबरोबर या इथे विविध प्रकारचे असे एक सांस्कृतिक फॅशन शो सुद्धा होत असतात। आणखी कला आणि क्रीडा गुणांचं सुद्धा या इथे प्रदर्शन करायला भेटतं आणि ह्या माध्यमातून आपले जे बाल तरुण आहेत या सर्वांना मग आपल्याला स्वतः त्यांची व्यक्तिमत्व हे चांगलं सांगता इथे करायला आणि त्याद्वारे स्वतःचा विकास करायला येथे संधी भेटत असते। खरोखर मी जय पावणेकरजी आपण आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो की अतिशय चांगलं आणि दर्जेदार अशा प्रकारचे आपण कार्यक्रम इथे ठेवताय आणि याद्वारे आपले बालगोपाळ असतील, तरुण असतील, त्याचबरोबर कामोठा आणि ओव्हरऑल या परिसरातील सर्व नागरिकांसाठी आपण या इथे संध्यांचा जो खजिना या इथे आपण उपलब्ध करून दिलेला आहे, त्याबद्दल मी आपलं इथे अभिनंदन व्यक्त करतो।